विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वीचं भाग 2 या पुस्तकातील समृद्धता या पाठातील सराव संच 1.1. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचं सूत्र माहित आहे. काय आहे तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे ते कसे असते तर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच काय, या ठिकाणी उत्तरामध्ये आपण काय करणार बघा. आता या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे तर 9 आहे, म्हणून पायालाच इंग्रजीमध्ये बेस म्हणतात आणि हे पहिल्या त्रिकोणाचं आहे म्हणून B1 म्हणजेच किती 9 लिहितो मी. त्यानंतर उंची दिलेली आहे 5 दिलेली आहे, उंचीला इंग्रजीमध्ये H म्हणतात आणि हे पहिल्या त्रिकोणाचे आहे म्हणून H1 बरोबर 5. तसेच हे काय होईल मग B2 म्हणजेच काय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची असेल H2, दुसऱ्या त्रिकोणाची 6 असेल. ठीक आहे. आता काय विचारलेलं आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर या ठिकाणी लिहा त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर सूत्र असेल, काय आहे सूत्र तर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच काय तर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची घ्या, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची लिहा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 किती 9 आणि H1 आहे 5, तर या ठिकाणी लिहा 9 गुणिले 5. B2 गुणिले H2 10 गुणिले 6 असेल, तर हे या ठिकाणी 10 गुणिले 6 लिहिलं. आता काही ठिकाणी भाग जाऊ शकतो, अंश आणि छेदामध्ये हे 5 1 5, 5 2 10, या ठिकाणी 3 न जाईल, 3 3 9, 3 2 6. वर अंशामध्ये जे उरले त्यांचा गुणाकार करा. 3 आणि 1 चा गुणाकार येतो 3, 2 आणि 2 चा गुणाकार येतो 4, म्हणून उत्तर असेल 3/4. दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या आकृती 1.13 मध्ये, म्हणजे ही आकृती पुस्तकात 1.13 आहे, BC लंब AB, त्यानंतर AD लंब AB दिले. म्हणजेच काय, हे जे BC आहे ते लंब आहे कशाला AB ला, आणि तसेच AD लंब आहे AB ला. तर हे काय आहे एरिया ऑफ त्रिकोण ABC, म्हणजेच काय त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ काढा म्हणले. आता बघा, हे त्रिकोणाचं काय आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB. आता या ठिकाणी बघा, आपल्याला सूत्र माहित आहे. सूत्र काय आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंचीशी काय गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. तर आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचा पाया AB आहे, दुसऱ्या पण त्रिकोणासाठी पाया काय आहे ABचा आहे. ठीक आहे. पाया म्हणजेच काय, ज्याच्यावर लंब टाकला जातो त्याला आपण काय म्हणतो पाया म्हणतो, आणि जे लंब असेल ते उंची असते, म्हणून हे CB उंची आणि AB काय असेल पाया असेल, तसंच हे AD उंची असेल आणि AB पाया. म्हणजे दोन्ही त्रिकोणासाठी कसं झालेलं आहे पाया समान आहे. आता या ठिकाणी बघा, हे पाया आणि हे पाया जर समान असेल तर हे काय होऊन जातं कट होऊन जातं, म्हणून उरतंच काय फक्त उंचीचं गुणोत्तर उरतं. म्हणून आपण काय करणार, ज्यांचा पाया समान असतो दोन त्रिकोणामध्ये त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तराशी असतं. म्हणजेच काय, हे असेल BC भागिले इथं असेल AD, म्हणजेच BC आहे 4 आणि AD दिलेला आहे 8, तर भाग जाईल 4 1 4, 4 2 8, तर उत्तर येईल 1/2. तिसरं उदाहरण आहे, शेजारील आकृती 1.14 मध्ये रेख PS लंब RQ, म्हणजे हे PS लंब RQ, QT लंब PR, हे QT लंब PR दिलेला आहे. जर RQ बरोबर 6, म्हणजे हे 6 आहे, तसेच PS बरोबर 6 दिलेला आहे, त्यानंतर PR म्हणजे हे एवढं दिलेलं आहे पूर्ण 12, तर QT काढा असं विचारलेलं आहे, है ना. आता आपण काय करणार, हा पाठ कशावर आधारित दिसतोय सध्या, हे सराव संच तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावर आधारित आहे ना. म्हणजे आपल्याला असे त्रिकोण पाहिजे ज्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तरामध्ये ह्या रेषाखंड आले पाहिजेत. कोणते
कोणते आर क्यू, पी एस, पी आर आणि क्यू टी हे आले पाहिजे. आता आपण काय करूयात बघा, इथं पहिली अट बघा काय आहे, पी एस लंब रेख आर क्यू. म्हणजे हे पी एस जो आहे ना तर तो लंब कशाला आहे, आर क्यूला. म्हणजे आता असा त्रिकोण घेतलेला आहे ज्याची बाजू म्हणजे ज्याचा पाया काय आहे, आर क्यू. म्हणजे हा जर पाया आर क्यू असेल तर या ठिकाणी मग हे त्रिकोण कोणतं असेल, तर अशा प्रकारे हे पी क्यू आर हे त्रिकोण आहे. ठीक आहे, म्हणजे या पी मधून अशा प्रकारे उंची काढली, या ठिकाणी हे थोडं व्यवस्थित काढूया आपण. हां, या ठिकाणी अशा प्रकारे उंची काढलेली आहे. हे असेल पी एस ही उंची आहे. म्हणून पी एस उंचीलाच आपण काय म्हणलं, H1 म्हणूयात. आणि आर क्यू काय आहे, तर त्याचा पाया आहे म्हणून B1 म्हणलं. त्यानं दुसरी अट काय, क्यू टी लंब पी आर. म्हणजे हा पी आर काय झाला, पाया झाला. म्हणून या ठिकाणी बघा हा झाला पाया पी आर. त्यानंतर हे क्यू टी काय आहे, उंची आहे. ठीक आहे, म्हणून हे पण त्रिकोण कशा प्रकारे असेल, हेच त्रिकोण असेल, पी क्यू आर असेल आणि हे असेल उंची टी. म्हणून या ठिकाणी बघा हे काय असेल, पी आर हे असेल पाया आणि हे क्यू टी काय असेल, हे असेल उंची असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त एकच त्रिकोण आहे पी क्यू आर, पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळ्या वेळेस उंची आणि पाया घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पी मधून जर आपण लंब काढला तर पी एस उंची होते, तर आर क्यू पाया होतो. क्यू मधून जर लंब काढला तर पी आर पाया होतो आणि क्यू टी काय होते, उंची होते. म्हणजे आपल्याला आता आपण काय करूयात, हे त्रिकोण आणि हे त्रिकोण यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेऊयात. ठीक आहे, आता एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. म्हणजेच काय केलेलं आहे आपण, दोन्ही वेळेस काय केलं आहे, त्याच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलेलं आहे. बरोबर काय असेल, तर बघा B1 गुणिले H1 B2 गुणिले H2 हे सूत्र आहे. म्हणजेच काय आहे, तर पाया आणि उंची यांच्या गुणोत्तराच्या गुणाकार एवढं असणार आहे ते. आता या ठिकाणी आपण काय करतो बघा, B1 आणि H1 ची किंमत ठेवूयात. B1 म्हणजे आर क्यू किती दिलेला आहे, आर क्यू 6 आहे आणि पी एस पण किती आहे, 6 आहे. या ठिकाणी H1 म्हणजे पी एस जे की 6 दिलेला आहे. त्यानंतर छेदामध्ये काय दिलेलं आहे, B2 म्हणजे हा पाया, पी आर हा पाया, पी आर दिलेला आहे 12 आणि H2 म्हणजेच उंची क्यू टी विचारलेला आहे. बघा या ठिकाणी क्यू टी विचारलेला आहे. आता बघा हे क्षेत्रफळ है ना, कशाचं, त्रिकोण पी क्यू आरचं भागिले त्रिकोण पी क्यू आर क्षेत्रफळ काय आहे, समानच असणार आहे ना. म्हणून इथं काय येणार, 1/1 येणार, कारण हे समानच आहे, हे कट होऊन जातं. जसं की हे 2/2 असेल तर हे काय होणार, बे एक बे है ना, 1/1. तसंच ह्या ठिकाणी हे 1/1 असेल. आता आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. तर तिरकस गुणाकारात काय होईल, हे 12 गुणिले क्यू टी येईल बरोबर 6 गुणिले 6 असेल. म्हणून क्यू टी बरोबर काय होईल, हे 6 गुणिले 6 आणि हे छेदामध्ये इकडचं गुणाकारातले 12 जाऊन छेदामध्ये जातात. इथं येईल 6 1 6 साइन दुनी 12 बे 1 बे बेत्रिक 6. म्हणून क्यू टीची किंमत येते 3. तर या ठिकाणी क्यू टी आलेला आहे 3. चौथं उदाहरण आहे, शेजारील आकृतीत एपी लंब बीसी दिलेला आहे. बघा या ठिकाणी हे एपी लंब आहे या बीसी या बाजूला. तर हे गुणोत्तर काढायचं आहे कशाचं, त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाचं आणि त्रिकोण बीसीडीच्या क्षेत्रफळाचं. तसेच एडी समांतर बीसी दिलेला आहे. म्हणजे ही एडी जी बाजू आहे तर ती या बीसी या बाजूला समांतर दिलेली आहे. ठीक आहे, तर आता थोडंसं आपण लक्षपूर्वक पाहूयात की कोणते दोन त्रिकोण आहे. तर पहिला त्रिकोण आहे ABC, हा वाला दिसतोय ना, तर हा वाला पहिला त्रिकोण आहे. आणि दुसरा आहे BDC. ठीक आहे, BDC म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये BC ही सामायिक बाजू दिसायला बघा है ना. तर हा जो त्रिकोण आहे ABC याच्यासाठी ही BC आहे. त्यानंतर BDC साठी पण काय आहे, BC आहे. पहिल्या त्रिकोणामध्ये ही BC आणि हा AP काय आहे, तर उंची दिलेली आहे या ठिकाणी है ना. AP लंब BC दिलेला आहे. म्हणून काय झालं बघा, हा पाया होईल आणि हे उंची होईल.
पण जो दुसरा त्रिकोण आहे BCD, हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणासाठी पाया आणि उंची काहीच दिलेलं नाही आहे. आता बघा या दोन त्रिकोणासाठी BC सामायिक बाजू आहे, म्हणून आपण BC हा जर पाया जर गृहीत धरला तर आपल्याला D मधून काय करावं लागेल, एक लंब उंची काढावं लागेल या ठिकाणी है ना. तर हे असेल समजा DQ. ठीक आहे. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये कसं आहे बघा, तर इथं AD आणि हे BC कसं आहेत, समांतर बाजू तर आहेतच, त्यामुळं कसं होईल तर हे दोन्ही समांतर बाजू असल्यामुळं या दोन समांतर बाजूंच्या आत जी लंब उंची असते ना तर ते कशी असते, समान असते. म्हणून काय होईल, हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे होऊन जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहूयात AD समांतर BC, म्हणून दोन समांतर रेषेमधील लंब उंची कशी समान असते. ठीक आहे, समान असते. हां, आता बघा परत एकदा या ABC साठी AP हे उंची झाली. ठीक आहे, BC हा पाया झाला. दुसरा त्रिकोण कोणता, BDC. आता ह्या BDC साठी DQ ही उंची झाली आणि BC हा पाया झाला, म्हणून हे उंची तर समान आहेत. म्हणून काय होईल तर या ठिकाणी हे दोन त्रिकोण समान उंचीचे होतील. म्हणून या ठिकाणी लिहा, म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. ठीक आहे, म्हणजे आता हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. तसेच बघा, तसेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD मध्ये BC हा पाया सामायिक आहे है ना. म्हणजेच हे कसे त्रिकोण झाले, सामायिक. म्हणजेच काय तर पाया एकच आहे म्हणजे समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणून आपण काय करू शकतो, यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढू शकतो. ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण कोणता आहे, हे BCD कसे असेल. आता बघा यांचा पाया पण समान आहे है ना आणि उंची पण समान आहे. तेच इथं कसं असेल, पाया गुणिले उंची होईल है ना. हे काय होऊन जाते, कट होऊन जाईल. म्हणून हे काय येणार, 1/1. म्हणून यांचं गुणोत्तर काय असेल, 1:1. पाचवा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत PQ लंब BC, AD लंब BC. म्हणजेच काय, या ठिकाणी हे PQ लंब BC आहे, तसेच AD लंब BC आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी भरपूर अशी त्रिकोणं या आकृतीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि ते गुणोत्तर काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं बघूयात, त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाहिजे. तर आधी PQB बघा कुठं आहे, तर या ठिकाणी हा PQB म्हणजे हा वाला हा त्रिकोण, आणि त्याच्यानंतर मग विचारले काय PBC म्हणजे हे वाला त्रिकोण, हे पूर्ण PBC आणि हे वाला. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर ही PQ जे आहे ना, तर PQ ही उंची कशी आहे बघा, समान आहे है ना. त्याच्यामुळं आता याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल तर पायांच्या गुणोत्तर एवढं असेल. म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया काय असेल, PQBचा पाया असेल QB किंवा BQ. तर या ठिकाणी मी लिहितो हे BQ हा पहिल्या त्रिकोणाचा पाया. त्यानंतर PBC हा PB आणि हा C. तर ह्याचा पाया कोणता असेल तर हा पूर्ण BC एवढा असेल. तर हे असेल BC. त्यानंतर बघा पुढचे दोन त्रिकोण कोणते आहेत, PBC आणि ABC. तर या ठिकाणी बघा हा वाला PBC म्हणजे हे अशा प्रकारचं त्रिकोण आहे आणि हा त्याचा पाया असेल BC आणि हे असेल उंची PQ. दुसरं त्रिकोण कोणतं आहे, ABC.
तर या ठिकाणी बघा ए बी सी कोणता असेल तर हा वाला ए बी सी. तर आता या ए बी सीमध्ये उंची काय असेल ए डी असेल आणि पाया बी सी असेल आणि पी बी सीसाठी पण पाया कसं बी सी असेल. म्हणून हे कसे आहेत समान पाया असणारे त्रिकोण आहेत. म्हणून यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असेल तर उंचीच्या गुणोत्तरा एवढं असेल. म्हणून पहिल्या त्रिकोणाची उंची पी बी सीची उंची काय असेल पी क्यू असेल. म्हणून इथे लिहिणार आपण हे पी क्यू आणि ए बी सीची उंची काय असेल तर हे ए डी. ठीक आहे, कारण ए डी हे मोठ्या त्रिकोणाची उंची आहे. तर या ठिकाणी येणार ए डी. त्यानंतरचे आहेत ए बी सी आणि ए डी सी. आता ए बी सी बघा कुठं आहे त्रिकोण हा वाला ए बी सी हा पूर्ण मोठा त्रिकोण. ठीक आहे, तर त्याची उंची ए डी आहे आणि पाया बी सी आहे. त्यानंतर दुसरा त्रिकोण आहे ए डी सी म्हणजे हा इथून उजवीकडचा हा जो काटकोन त्रिकोण दिसते ना हा वाला. ह्याच्यामध्ये उंची कोणती आहे ए डी आणि पाया डी सी आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये उंची समान आहे ए डी आहे ना. म्हणून हे कसे झाले समान उंचीचे त्रिकोण झाले. म्हणून यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल तर पायाच्या गुणोत्तरा एवढं असेल. म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया ए बी सीचा पाया हा मोठा बी सी असेल. तर या ठिकाणी लिहिलं आपण बी सी आणि ए डी सीचा पाया काय असेल ह्या काटकोन त्रिकोणाचा पाया हा डी सी असेल. म्हणून इथं काय लिहिणार आपण डी सी. त्यानंतर पुढचे दोन त्रिकोण आहेत या ठिकाणी ए डी सी आणि पी क्यू सी. ठीक आहे, म्हणजे हा वाला ए डी सी हा काटकोन त्रिकोण आणि पी क्यू सी हा पण कसा आहे दुसरा काटकोन त्रिकोण आहे. आता यांच्या दोघांच्या मध्ये बघा पाया पण समान नाही. ठीक आहे, कारण ए डी सीचा पाया डी सी आहे पी क्यू सीचा पाया क्यू सी आहे. वेगवेगळे आहेत आणि उंची एकाची उंची ए डी आहे तर दुसऱ्याची उंची पी क्यू आहे. म्हणून आपण काय करणार तर यांचं गुणोत्तर कसं असेल पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असेल. म्हणून ए डी सीची उंची आणि पाया लिहून घेऊयात. तर ए डी सीचा पाया आहे डी सी आणि उंची आहे ए डी आणि पी क्यू सीचा पाया आहे क्यू सी आणि उंची आहे पी क्यू. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे उत्तर आहे.